नाही सर बघितलं. हां. ओके. ठीक आहे. ठीक आहे. आपण एकदा काय करूया रिकॅप घेऊयात. तुम्हाला अजून आयडिया जी आहे ती येऊन जाईल. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं लेक्चर कशाचं आहे? हे लेक्चर कशाचं चालू आहे आपलं? कोण सांगेल? हॅलो. लेक्चर कशाचं चालू आहे आपलं हे? वेबसाईट WordPress सर. वेबसाईट डेव्हलपमेंट. येस. वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये आपण कोणता पार्ट करतोय? शिकतोय वर्डप्रेस डेव्हलपमेंट. ओके. तर वेबसाईट डेव्हलपमेंट आणि वर्डप्रेस डेव्हलपमेंट हे वेगळं आहे का? तर नाही. वेबसाईट डेव्हलपमेंटमधून आउटपुट काय मिळतं आपल्याला? एक फायनल वेबसाईट मिळते आणि वर्डप्रेस डेव्हलपमेंटमधून आपल्याला आउटपुट काय मिळते? एक फायनल वेबसाईट मिळते. ओके. जर आउटपुट सेम असेल तर ह्या दोघांची नावं वेगळी-वेगळी का आहेत? तर नावं ह्यासाठी वेगळी आहेत कारण की वर्डप्रेस ही एक टेक्नॉलॉजी यूज करते ज्याचं नाव काय आहे? काय शिकलो CMS. आपण? काय आहे? CMS. सी-एम-एस. येस. सी-एम-एस म्हणजे काय? कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम. तर या सी-एम-एसचा वापर करून आपण वर्डप्रेसमधून वेबसाईट जे आहे ते बनवतो. ओके. आता सी-एम-एस बद्दल तुम्हाला माहिती झालं. आपण लेक्चर्समध्ये हे पण डिस्कस केलं होतं की सी-एम-एसमध्ये कोणकोणत्या साइट्स बनलेल्या आहेत. जसं की तुम्हाला मी ते साइट्स पण दाखवतो, की नासाची जी वेबसाईट होती, नासा कंपनी सगळ्यांना माहिती आहे का? हा सर ते येस. स्पेस लॉन्च आहे ना स्पेस. येस. तर ही जी वेबसाईट आहे, ती आपल्या वर्डप्रेस टेक्नॉलॉजीमध्ये बनलेली आहे. स्क्रीन दिसते तुमच्या सर्वांना? हो दिसते. ओके. सी. माझं तुम्हाला मी ती नासाची साईट जी आहे ती दाखवतो. तर ही साईट बघा. ही साईट जी आहे ती वर्डप्रेसमध्ये बनलेली आहे. ओके. दुसरी आपण साईट होती ती म्हणजे मर्सिडीज. सीएमएस म्हणजे एक मॉड्यूल म्हणजे सीएमएस वर वर्डप्रेस बनवले. त्याला ऑलरेडी बॅक एंड डेटाबेस आणि फ्रंट एंड ते ऑलरेडी त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. म्हणजे आपल्याला स्क्रॅच कोडिंग करायची गरज नाही. हम्म. ऑलरेडी कोडिंग आहे कोडिंगचा पार्ट सगळं त्याच्यामध्ये केलेलं असेल वर्डप्रेसमध्ये. बरोबर. आता आपण इमेज वगैरे सेट करतो मग इमेज आणखी डिस्क्रिप्शन फुटर हेडर हे वेबसाईटचं जे फुटर असतं हेडर असतं आणखी इमेज वगैरे डिस्क्रिप्शन जे आहे वेगवेगळे पेजेस पोस्ट तेवढंच फक्त करतो कोडिंग आपण करत नाही. डायरेक्ट कोडिंग सेल जो दिलाय तो सगळं बॅक एंडचा जर स्क्रॅच कोडिंग करायला गेलं तर बॅक एंड आपल्याच करायला लागतं डेटाबेस आपल्याच करायला लागतं. ही गोष्ट माहित नाही ना मला बॅक एंड म्हणजे काय हे काय असं म्हणजे क्लिअर बॅकएंड म्हणजे काय माहित नाही. ओके. ठीक आहे. एक मिनिट. बॅकएंड. डेटाबेस ओके. ओके. तर ते बॅक एंड डेटाबेस वगैरे काय काय आहे ना ते ठीक आहे. ठीक त्याच्याबद्दल आहे. ठीक आहे. ठीक आहे. एक मिनिट आपण डिस्कशन करूया त्याच्यावर. फ्रंट एंड, बॅक एंड आणि एपीआय असं दोन गोष्टी असतात. ठीक आहे. आता कोणतीही वेबसाईट बनवताना आहे का नाही ह्या तीन गोष्टींवरती वेबसाईट बनवली जाते. पहिलं असतं ते म्हणजे बॅक एंड, दुसरं असतं म्हणजे ते फ्रंट एंड आणि तिसरं असतं म्हणजे ते एपीआय. ओके. तर बॅक एंड म्हणजे काय? तर आपण एक साईट घेऊया एक्झाम्पलला. जशी की आपण ही मर्सिडीजची साईट घेऊया. ओके. ही कशात बनलेली आहे? वर्डप्रेसमध्ये बनलेली आहे. ओके. तर आता हे बघा की आता ही जी इमेज आहे ही मर्सिडीज कारची इमेज आहे. तर ही इमेज कुठेतरी स्टोअर असेल, बरोबर? कुठेतरी ठेवलेली आहे म्हणून तर ती आपल्याला इथे दिसते. ही इमेज कुठेतरी इमेज ही ठेवलेली आहे. पाथ बघा त्या इमेजचा बघा. हा पाथ आहे. कुठेतरी ती इमेज ठेवलेली आहे म्हणून ती आपल्याला दिसते. बरोबर? तर ही कुठे ठेवावी? कुठे ठेव आपण ही इमेज जी आहे ती कुठे ठेवतो जनरली? तर ती ठेवतो आपण डेटाबेसमध्ये. ओके. आणि डेटाबेस हँडल करण्याच्या गोष्टीला काय म्हणतो आपण? डेटाबेसच्या गोष्टीला आपण काय म्हणतो? बॅकएंड. त्या वेबसाईटचं ते बॅकएंड आहे. बरोबर? वेबसाईटचं ते बॅकएंड आहे. तर त्याच्यामध्ये काय काय असतं बॅकएंडमध्ये? जसं मी तुम्हाला इमेजचं सांगितलं.
तसंच अजूनही गोष्टी असतात डेटाबेसमध्ये. आता बॅकएंडमध्ये काय काय असतं तर इमेजेस असतात. जर तुमच्या ह्याच्यामध्ये वेबसाईटमध्ये व्हिडिओज असतील तर व्हिडिओज असणार. टेक्स्ट जो लिहिलेला आहे तो टेक्स्ट पण डेटाबेसमध्ये स्टोअर असतो. आणि ऑडिओ फॉर्मॅट. सपोज एखादी MP3 फाईल असेल तुमच्या वेबसाईटवरती तर ती सुद्धा तिथंच असते बॅकएंडमध्ये. ओके. प्लस अजून काय काय असतं तिथं तर पासवर्ड असतात. वेगवेगळे जे पासवर्ड तुमच्या वेबसाईटवरती यूज केले जातात ते पासवर्ड असतात. युजरची इन्फॉर्मेशन असते. ओके. क्लिअर आहे. डेटाबेसमध्ये काय काय असतं बॅकएंड इमेजेस, व्हिडिओ, टेक्स्ट, ऑडिओ, पासवर्ड, युजर इन्फॉर्मेशन ह्या सगळ्या गोष्टी डेटाबेसमध्ये असतात. त्याला आपण काय म्हणतो बॅकएंड म्हणतो. बॅकएंड क्लिअर आहे का? हो. येस. ओके. ठीक. आता हे बॅकएंड प्रत्येक वेबसाईटमध्ये किंवा प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये हे वेगवेगळं दिसतं. आता आपल्या केसमध्ये आपल्याला बॅकएंड कुठून दिसतं ते तुम्हाला मी दाखवतो. जसं की वर्डप्रेसमध्ये कुठून दिसणार आपल्याला बॅकएंड त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूयात. जसं की आता आपल्याकडे ही आपलं कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की इथे आपली साईट आहे. ही साईट आणि ही इमेज आपण एक अपलोड केली वेबसाईटवरती. एक पोस्ट लिहित होतो, एक इमेज अपलोड केली. आता ही इमेज आपली बॅकएंडमध्ये गेली पाहिजे, बरोबर? डेटाबेसमध्ये स्टोअर असली पाहिजे, बरोबर? सगळे ऍग्री करतात का या गोष्टीला? हो. तर आता आपण ही इमेज कुठे आहे ती बघूयात आपल्या याच्यामध्ये. तर इथे मीडिया बघा. जे तुमच्या डेटाबेसमध्ये सगळ्या गोष्टी स्टोअर आहेत ना ते तुम्हाला ह्या मीडियामधून तुम्हाला दिसतील. ओके. सी आहे का इमेज ती इथे? जी इमेज आपल्याला वेबसाईट वरती दिसते ती इमेज इथे स्टोअर आहे. दिसते सगळ्यांना? हो सर. येस. सो हे आहे आपलं बॅकएंड. ओके. मीडियामध्ये आपले इमेज. आता इथं ऑडिओ फाईल असेल, PDF फाईल असेल, टेक्स्ट फाईल सगळ्या पद्धतीच्या फाईली तुम्हाला मीडियामध्ये दिसणार आहेत. सर बॅकएंड आणि याच्यात काय फरक आहे मग कशामध्ये? डेटाबेस? डेटाबेस म्हणजे काय की वेगवेगळे तुमचे जे सोर्सेस आहेत किंवा जे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत जसं की इमेज, टेक्स्ट या सगळ्यांना कंबाईन करून एका ठिकाणी ठेवलं जातं. त्याला आपण काय म्हणतो डेटाबेस. बरोबर? म्हणजे थोडक्यात मेमरी कार्ड असतंय तसं. करेक्ट. जसं मेमरी कार्ड असते, जसं हार्ड डिस्क असते, जसं ओके. आपलं स्टोरेज असते तसं त्याला म्हणतो आपण डेटाबेस. तिथं आपण स्टोअर करतो आणि बॅकएंड हे त्या पूर्ण प्रोसेसला नाव आहे. आता काय करायचं एक इमेज अपलोड करायची तर इमेज अपलोड करताना प्रोसेस असते. कोडिंग होतं सगळं आपल्या कमांड लेवलला कोडिंग होतं की ही इमेज ह्या पाथवरून उचला आणि त्या डेटाबेसच्या ह्या रोलला तुम्ही ती इमेज अपलोड करून ठेवा असं ते कोडिंगमध्ये होतं. ह्या सगळ्या प्रोसेसला आपण बॅकएंड म्हणतो. ओके. आणि असतात ना सगळ्या गोष्टी असतात कुठे तर डेटाबेसमध्ये असतात. ओके. ठीक आहे. क्लिअर आहे का हे? क्लिअर. ओके. आता ह्याच्यामध्ये पण बघा डेटाबेसच्या टेक्नॉलॉजीज असतात. जसं की SQL तुम्ही नाव ऐकलं असेल. SQL तुम्ही नाव ऐकलं असेल. MySQL नाव ऐकलं असेल. ऐकलंय का हे नाव? हो. ओके. तर अजून पण असं आहेत मल्टिपल टेक्नॉलॉजीज. MongoDB आहे. ओके. .NET आहे. डेटाबेसचे पाहतात म्हणजे आता ह्या सगळ्या ज्या पायथन ह्या सगळ्या ज्या लँग्वेज आहेत ना ह्या डेटाबेसच्या लँग्वेज आहेत. SQL, MySQL, MongoDB. ओके. हे ओके. डेटाबेस आहेत. आपण आपल्या ह्याच्यामध्ये कोणता यूज करतो? वर्डप्रेसमध्ये MySQLचा आहे. हा वाला जो आहे तो आपण यूज करतो का तेवढी? हा एकच ना तेवढी हा येस एवढी एकच आपण यूज करतो. MySQL नावाचं. आता ते कुठं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. बट तिथपर्यंत तुम्हाला जाण्याची गरज नसते. का नसते? कारण मध्ये तुमच्या वर्डप्रेस आहे ते सगळ्या गोष्टी हँडल करतं. तरी पण तुम्हाला मी ते दाखवतो की तुम्हाला बॅकएंडचा जो कन्सेप्ट आहे तो प्रॉपर समजावा. आता बघा इथे बघा आपण येऊया आपल्या साईट वरती. आता इथे बघा फाईल मॅनेजर इथं डेटाबेस आहे बरोबर.
तर ह्याच्या आत आहे ना, हे आपलं बॅक एंड आहे. ओके. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? क्लिअर येत नाहीये. अं, येतोय का आवाज आता? येतो आता. ओके येतो आता. ओके ओके, ठीक आहे, चालेल. सी, आता आपण इथे काय केलं, डेटाबेस स्क्रीन शेअर आहे सगळ्यांना? आहे आहे. आहे. ओके, ठीक आहे. आता आपण काय केलं, तर इथे आपण डेटाबेसच्या आत आलो. तर इथे आता सगळ्या वेबसाईटचे आपापल्या सेपरेट सेपरेट डेटाबेसच्या फाईल आहेत. ओके. प्रत्येकाच्या आपापल्या डेटाबेसच्या फाईल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता ज्यावेळेस आपण ह्याचा डेटाबेस बनवायला घेतला, कोणता? NMD इंटेरियरचा. हे बघा, NMD इंटेरियर studio.com. कधी बनवायला घेतला होता? 27 फेब्रुवारीला आपण बनवला होता. तर हा बॅकएंडला डेटाबेस हा कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला PHP MyAdmin मध्ये जावं लागेल. हे बॅकएंड दिसतं. इथे तुम्हाला येण्याची गरज नाही, पण हे अशा पद्धतीनं दिसतं. ओके. दिसताना कसं दिसतं, तर हे असं दिसतं की ही तुमची ह्या सगळ्या फाईल्स, फोल्डर्स अँड एव्हरीथिंग तुमच्या इथं तुम्हाला पाहायला मिळतील. ओके. ओके सर. Recording चालू आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला यायची गरज नाही. हे तुम्हाला मी खूप आत येऊन दाखवलं की ह्या गोष्टी अशा अशा आहेत. वर्डप्रेस हे सगळ्या गोष्टी मॅनेज करतं. तुम्हाला इथपर्यंत यायची गरज लागत नाही, तरी पण मी तुम्हाला येऊन दाखवलेलं आहे. सो बॅक एंड क्लिअर आहे तुम्हाला आता. आता त्याच्यानंतर येतं फ्रंट एंड. ओके. तर फ्रंट एंड मध्ये काय काय येतं, तर कोणतीही वेबसाईट असेल, जसं की आपण मर्सिडीजचीच घेऊयात. ही आपली मर्सिडीजची साईट आहे. ओके. आणि आता ह्या साईटचं बघा, ह्या साईटमध्ये कसं आहे की इथे वरती ब्लॅक कलरचं हे आहे, पट्टी आहे, त्याच्या व्हाईट कलरचा लोगो आहे त्यांचा. इथे राईट साईडला बघा प्रायव्हेट कस्टमर आहे, लॉग इन. इथे त्यांचा एक अजून मेनू बार आहे, त्यांनी अशा पद्धतीचा मेनू बनवलेला आहे. ह्या स्लाइडर हा, परत इथे तुमची कार्स वेगवेगळे येतात बघा. हे बघा, हे AMG आली, इथं मेबॅक आली. ओके. युआयचा किंवा इंटरफेस वाला पार्ट फ्रंट एंड मध्ये येतो ना. हा, सगळा दिसणारा जो पार्ट आहे आपल्या नेकेड डोळ्यानं, जो काय आपल्याला पार्ट दिसतो, तो सगळा UI मध्ये येतो, फ्रंट एंड मध्ये येतो. तर अशा कार्स आहेत बघा यांच्या मर्सिडीजच्या. हे बघा, मर्सिडीज मेबॅक SL 680, मर्सिडीज मेबॅक S क्लास, मर्सिडीज मेबॅक GLS. ओके. हे बघा, इथं आता बघा कार फिरते, सगळा दिसणारा पार्ट आहे आपल्याला. ओके. हा सगळा पार्ट जो आहे, हा सगळा पार्ट आपला कशात बनलेला आहे, फ्रंट एंड मध्ये. आता फ्रंट एंड मध्ये ह्या सगळ्याला काय म्हणणार तुम्ही, एकत्रित फ्रंट एंड म्हणायचं. सगळं जे दिसतंय तुम्हाला, ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे जातंय, ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे असं पॉपअप येतंय, हे सगळं जे आहे ते फ्रंट एंड आहे. ओके. आता ह्या फ्रंट एंड मध्ये आपण लास्ट लेक्चरला एक शिकलो होतो की कसं, म्हणजे स्केलेटन म्हणू किंवा एक ह्युमन बॉडीचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. ओके. की फ्रंट एंड कसं वर्क करतं. तर ह्या फ्रंट एंडचे पार्ट, जसं डेटाबेसचे पार्ट्स, डेटाबेसच्या लँग्वेजेस तुम्हाला सांगितले, SQL, MySQL, MongoDB. ओके. ह्या डेटाबेसच्या लँग्वेजेस, ह्यातल्या आपण कोणते यूज करतो, MySQL करतो. तसं फ्रंट एंडच्या पण काही टेक्नॉलॉजीज असतात, त्याला कंबाईन मध्ये फ्रंट एंड म्हणतात. ओके. काय असतं त्याच्यामध्ये, HTML, CSS अँड JS. ओके. अँड तुम्ही आता त्याच्यामध्ये नवीन कन्सेप्ट ऍड करू शकता, जो म्हणजे युजर एक्सपिरियन्स. ह्या युजर एक्सपिरियन्स. ओके. युजर इंटरफेस, UI UX ज्याला म्हणतो ना आपण, ह्याला शॉर्ट मध्ये काय म्हणणार तुम्ही,
UI UX तर ह्या सगळ्यांना कंबाईन मध्ये आपण म्हणतो फ्रंट एंड. लँग्वेज ओके. हा, language. हे जे मर्सडीजचं जे आता बघितलं, मर्सडीजच्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही बघितल्या आता की इमेज पाहिली, टेक्स्ट पाहिलं, त्या मर्सडीजवरच्या कारवरती मी होवर केल्यानंतर ती कार अशी थोडीशी हलते, परत क्लोज होतंय, ओपन होतंय चॅट बॉक्स. ओके. मेनू ओपन होतोय, क्लोज होतोय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टींना आपण म्हणतो फ्रंट एंड. आणि ते अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा यूज करावा लागतो. ह्यात कोणकोणत्या टेक्नॉलॉजी आहेत? HTML, CSS, जावास्क्रिप्ट, युजर एक्सपिरियन्स आणि युजर इंटरफेस UI UX. ओके. ह्या सगळ्यांच्या मदतीनं आपला फ्रंट एंड जो आहे तो बनवला जातो. ओके. HTML सर, हा फ्रंट एंड साठीच्या लायब्ररीज आहेत, रिॲक्ट आहे, आणखीन अँग्युलर आहे. तर मग तसं इकडे वर्डप्रेस मध्ये काय इंटिग्रेट केलेलं आहे की वर्डप्रेसचं कोणतं म्हणजे कोणत्या मॉड्यूलवर आहे फ्रंट एंड वर्डप्रेस मध्ये? सी जावास्क्रिप्ट वर. आता वर्डप्रेस ज्याच्यावरती काम करतो का नाही त्याला आपण म्हणतो थीम अँड प्लगइन्स. तर ज्या लायब्ररीज तुम्ही रिॲक्ट मध्ये यूज करता त्या लायब्ररी इथं आपण प्लगइन्सच्या मदतीने यूज करतो किंवा थीम्सच्या मदतीने यूज करतो. ठीक आहे. जसं की तुम्ही आता सपोज एखादी स्लायडरची लायब्ररी रिॲक्ट मध्ये यूज करत असाल, त्याची फाईल असेल जी तुम्ही डाउनलोड करता आणि अपलोड करता, बरोबर. मग ती कोड एक्झिक्यूट होतो, मग तुम्हाला स्लायडर दिसायला लागतो. तसं वर्डप्रेस मध्ये तुम्हाला स्लायडर बनवायचं असेल तर काही डाउनलोड अपलोड करायचं नाही असं कोडिंगच्या फाईल्स. तुम्हाला काय करायचंय, सिम्पली प्लगइन शोधायचंय, स्लायडरचं जे तुम्हाला प्लगइन आवडेल ते प्लगइन इन्स्टॉल करायचं आणि ऍक्टिव्हेट करायचं. संपला विषय, स्लायडर तुमचा तयार आहे. सर प्लगइन्स बद्दल जरा सांगताय का? ते सांगणार ना आपण, ते लेक्चर मध्ये पुढे होणार ना. आता बघा, कालच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो होतो? कालच्या लेक्चर मध्ये आपण हितपर्यंत शिकलो होतो, होस्टिंजर आणि डॅशबोर्ड. प्लगइनचा पार्ट इथे बघा खाली आहे, दिसला का? हा, आपण दोन गोष्टी शिकलो होतो, होस्टिंजर आणि डॅशबोर्ड. होस्टिंजर मध्ये आपण AI कॉन्टेंट क्रिएटर शिकलो होतो. डॅशबोर्ड मध्ये आपण कशा पद्धतीने हे प्लगइन्स आणि थीम्स अपडेट करायचे असतात त्याचं शॉर्टकट होता इथे, ते तुम्हाला एक दाखवलं होतं याच्यामध्ये. सो हे सगळ्या गोष्टी तुमच्या होणार आहेत कम्प्लीट. ओके. सो फ्रंट एंड, तर फ्रंट एंडचा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला HTML लागतं, CSS लागतं, JS आणि युजर इंटरफेस तुम्हाला जो आहे तो लागतो. ओके. HTML चा फुल फॉर्म काय आहे तर तो आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. येस, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके. हायपरटेक्स्ट CSS चा लॉंग फॉर्म काय आहे? Cascading style. शीट. येस, बरोबर. आणि JS चा लॉंग फॉर्म काय आहे? जावास्क्रिप्ट. आणि UI म्हणजे युजर इंटरफेस, UX म्हणजे युजर एक्सपिरियन्स. आता युजर इंटरफेस म्हणजे काय तर हे बघा, युजर इंटरफेस म्हणजे की युजरला कसा फील आला पाहिजे. ब्ल्यू कलर कशासोबत चांगला जातो तर व्हाईट सोबत चांगला जातो. तर ह्यांनी कसं केलंय बघा, बॅकग्राऊंडला व्हाईट ठेवलाय, त्याच्यासमोर ब्ल्यू कलरची कार दाखवली. दिसताना कसं दिसतंय, प्लीजंट दिसतंय का ना डोळ्यासाठी. जर ब्लॅक कलर बॅक एंडला वापरला असता तर कार व्यवस्थित दिसली असती का? नसती दिसली. तर हे अशा ज्या गोष्टी आहेत, जसं की आता बघा, आता कार आपली ब्ल्यू आहे त्यामुळे ह्या बटनाचा जो बॅक एंडचा कलर आहे तो ब्ल्यू कलरचा दिलेला आहे त्यांनी, बरोबर. त्याच्यावरती व्हाईट कलरचा टेक्स्ट दिलेला आहे. तर हे ह्याला मॅचिंग होतंय, बरोबर. आपण कसे मॅचिंगचे कपडे घालतो तसं ह्या गोष्टी आहेत की इथं जर मला बटन टाकायचं तर ते माझ्या ह्या थीमला, बॅकग्राऊंडच्या थीमला, कारच्या थीमला माझं मॅच झालं पाहिजे. तर ह्यांनी त्याचं बटन असं केलंय. आता ह्या मुलीच्या हातातला ग्लोव्ज बघा, तो सुद्धा त्यांनी कारशी मॅच केलेला आहे, बरोबर. आणि त्यांना ती कार पुसणार ती काय जी वस्तू आहे त्या हातातली ती त्यांना हायलाइट करायची, त्यामुळे त्यांनी त्याला कॉन्ट्रास्ट कलर यूज केला. तिथे थीमच्या विरोधात जाऊन त्यांनी कलर एक यूज केला की जो हायलाइट होतोय. जेव्हा तुम्ही ह्या इमेजकडे बघता त्यावेळेस त्या मुलीच्या हातातलं ते दिसतंय, बरोबर.
कारण तिथे त्यांनी ऑरेंज कलर यूज केलाय. ह्याला कॉन्ट्रास्ट कलर म्हणतात. तर हे काय असं म्हणजे नुसता कलर द्यायचा म्हणून दिलेला आहे का? तर नाही. ह्याच्या मागे प्रॉपर थिंकिंग केलेलं असतं, की आपल्याला जो युजरचा फोकस आहे, तो फोकस कुठे लावला पाहिजे? काय करायचं? आपला उद्देश काय आहे ह्या स्क्रीनपासून? हे सगळं आपण जे ज्याचा ह्या सगळ्याचा विचार करून जी गोष्ट डेव्हलप करतो वेबसाईटमध्ये त्याला आपण यूआय म्हणतो. याला म्हणतो युजर इंटरफेस. म्हणजे युजरला प्रॉपर हे दिसलं पाहिजे. बरोबर? ह्याला जे म्हणतो अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. यूआय. ह्याला आपण काय म्हणतो? यूआय. होय. ओके. आता मग यूएक्स म्हणजे काय? तर आता बघा, इथे मला बटन तर दिलंय, पण हा हॅलो. बोला बोला नाही काय. हा. आता बघा, इथं बटन तर मला दिलेलं आहे, पण ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर काय होते बघा. बटनावरती क्लिक केल्यानंतर एक त्यांचा फॉर्म ओपन होईल. झाला फॉर्म ओपन. तुम्हाला कसली गाडी पाहिजे काय ते विचारतात, बरोबर. पण जर मी ह्या बटनावरती क्लिक केली असती आणि तो फॉर्मच ओपन झाला नसता, काहीच झालं नसतं, तर युजर काय झाला असता, युजर इरिटेट झाला असता, युजर चिडला असता, की मी क्लिक करतोय तरी पण काय गोष्टी होत नाहीये. तर त्याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो आपण यूएक्स, युजर एक्सपिरियन्स. म्हणजे युजरचा एक्सपिरियन्स काय आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर कसं 2 सेकंदात ओपन झालं पाहिजे, पण इथे टाइम घेतोय. सो इथे युजर एक यूएक्स इम्प्रूव्ह करण्याची संधी आहे ह्या वेबसाईटला. ठीक आहे. तुम्ही परत एकदा बघा. क्लिक केल्या केल्या फॉर्म किती वेळात ओपन झाला पाहिजे? विदिन 2 सेकंड मध्ये फॉर्म ओपन झाला पाहिजे. इट इज टेकिंग मोर दॅन 3 सेकंड्स. ठीक आहे. सो इथे आपण इम्प्रूव्ह करू शकतो यूएक्स जो आहे तो. इथे क्लिक केल्यानंतर बघू काय होतंय. व्हेकल आयडेंटिफिकेशन नंबर वगैरे वॉट जो काय त्यांच्या फॉर्मचे इनपुट्स आहेत ते इथं घेतात. सो ह्याला आपण काय म्हणतो, की युजर एक्सपिरियन्स. जे दिसतं त्याला यूआय म्हणतो, जे युजर एक्सपिरियन्स करतो त्याला आपण यूएक्स म्हणतो. समजते. आता इथं मी क्लिक करतो आणि ह्यांच्या चॅटबॉटशी मी चॅट करतो, लाईव्ह चॅट. ठीक आहे. स्टार्ट कन्व्हर्शन, ऍक्सेप्ट, हॅलो. आता जे मी गोष्टी करतो ह्याला काय म्हणतो आपण? यूएक्स म्हणतो. की इथून मला प्रॉपर मेसेज आला पाहिजे, प्रॉपर विंडो ओपन झाली पाहिजे, हे बटन प्रॉपर क्लिकेबल पाहिजे. आता इथे बघा, इथे मी ओव्हर करतोय तर बटन क्लिक होते का नाही, पण जर मी इथं टेक्स्ट टाकला तर बटन क्लिक होईल आता. ओके. तर हा चांगला यूएक्स त्यांनी बनवलेला आहे, की ब्लँक मेसेज जाऊ नये म्हणून त्यांनी इथं जोपर्यंत तुम्ही मेसेज टाईप करत नाही तोपर्यंत तुम्ही बटनवरती क्लिक करू शकत नाही. तर ह्याला म्हणतो आपण यूएक्स. ओके. क्लिअर आहेत काही कन्सेप्ट? हे सगळे मिळून जे असतं ते यूएक्स, यूआय हे एचटीएमएल सीएसएस जेएस, यूआय यूएक्स हे मिळून सगळं फ्रंट एंड बनतं. मग सर हे कलर पॅलेट्स आणि तुम्ही ते यूआयचं सांगितलं त्याच्यामध्ये ते वर्डप्रेस म्हणजे आपल्याला कलर पॅलेट्स वगैरे किंवा कलर कॉम्बिनेशन आपल्याला सिलेक्ट करायला लागतं की ते देतं वर्डप्रेस देतं सगळं. इट डिपेंड्स ऑन थीम. जर काही थीम जर असतात, सपोज तुम्ही परचेस थीम घेतली असेल तर कलर पॅलेटचे सगळं ते देतात. म्हणजे जसं की गाडीचा कलर ब्ल्यू आणि बटनाचा कलर ब्ल्यू आहे का नाही, तर ते आपल्याला मॅन्युअली करावं नाही लागत. ते वर्डप्रेस आपल्याला तसे पॅलेट्स देतात, की कंबाईन सेटचे, की ब्ल्यू, व्हाईट, परत ब्लॅक ह्यांचं कॉम्बिनेशन करून ते कलर पॅलेट्स बनवतात. मग जिथं जिथं बटन येईल तिथं तिथं ब्ल्यू येणार, जिथं जिथं टेक्स्ट येईल क्लिकेबल तिथं तिथं व्हाईट येणार, जिथं तुम्हाला नोटिफिकेशन द्यायचं तिथं रेड मेसेज येणार. सो हे सगळे कलर जे आहेत ते वर्डप्रेसमध्ये बाय डिफॉल्ट थीम मध्ये सेट केलेले असतात. आणि मॅन्युअली आपल्याला पण आरजीबी व्हॅल्यूज वगैरे देता येतात का हा. ते? आणि जर तुम्हाला मॅन्युअली चेंज करायचंय, की सपोज जर तुम्हाला एक बटन ग्रीन करायचं आणि दुसरं बटन रेड करायचंय, तर बाय डिफॉल्ट तुमची बटन ग्रीन आहेत सपोज धरून चला, आणि तुम्हाला एकच बटन आहे ते रेड करायचंय, तर ह्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, की तुम्ही जे ग्रीन बटन आहे ते मॅन्युअली तुम्ही त्याला रेड कलरची सीएसएस वगैरे लावू शकता. ओके. ओके. सो ह्या अशा गोष्टी असतात. HTML, CSS, JS आणि UI, UX. आता बॅक एंड झालं आणि फ्रंट एंड सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण मधला जो पार्ट आहे तो म्हणजे एपीआय. एपीआय म्हणजे काय? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एपीआय? कोण सांगेल?
ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस तुम्हाला इथे इमेज मधून समजेल. इमेज API ची ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके. आता मला सांगा, आपण ब्राउझर म्हणजे हे ब्राउझर म्हणजे जे आहेत ना, ह्याला तुम्ही वेबसाईट म्हणू शकता. ठीक आहे. वेबसाईट आहे, हे विंडोज म्हणजे आपलं डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे, ऍपल आणि अँड्रॉइड आहे. ओके. आणि इथं एपीआय आहे. ओके. एपीआय आणि इथं बिझनेस लॉजिक आणि इथं डेटाबेस. आपण डेटाबेस शिकलो, आपण फ्रंट एंड शिकलो, बरोबर. वेबसाईट शिकलो आपण, हे ब्राउझर. आणि आता मध्ये येतो तो म्हणजे एपीआय. एपीआयचं काम काय असतं, तर जे डेटाबेस मधली, आता डेटाबेस बॅक एंडला कसा दिसतो ते तुम्हाला मी दाखवलं, की एकदम असं फाईल्स होत्या, खूप सारे रोज आणि कॉलम्स होते टेबल फॉर्मॅटमध्ये, बरोबर. मग तुम्ही ते ऍज इट इज तसंच दाखवणार का युजरला वेबसाईटवरती? तर नाही, आपण तसंच नाही दाखवत. आपण त्यातली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण आपल्या फ्रंट एंड मध्ये आणतो. तिथे UI UX HTML CSS चा वापर करून ती इन्फॉर्मेशन चांगलं वाचता येईल अशा पद्धतीने आपण युजरला जे आहे ते दाखवतो. ओके. सो एपीआयचं काम हे तेच असतं, की डेटाबेसची कम्युनिकेशन करणे. म्हणजे डेटाबेसमध्ये कुठे इमेज आहे, कुठे टेक्स्ट आहे, कुठे व्हिडिओ ऑडिओ आहे, हे शोधणे. आणि ते शोधून फ्रंट एंड मध्ये जिथे UX इंजिनियरनं जिथे जागा बनवलेली आहे, की बाबा इथे आम्हाला इमेज दिसली पाहिजे, जसं की आता हे बघा, इथं बघा, हा, आता इथे इथे आम्ही इमेजसाठी जागा दिलेल्या आहेत. 4 इमेज इथे तुम्हाला ठेवायच्या आहेत. कोणत्या 4 ठेवायच्या आहेत, तर इथं एसयूव्हीचं मॉडेल इथं आलं पाहिजे. इथं एस क्लासच आली पाहिजे. इथं GLSच आली पाहिजे आणि इथं मोनोग्राम सिरीजच आली पाहिजे मर्सिडीजची. तर हे जे कोडिंग केलेलं आहे, हे कोडिंगच्या मदतीनं डेटाबेस मधली फाईल बरोबर इथे येते, इथे तुम्हाला दिसते. ओके. तर हे कोडिंगच्या मदतीनं होतं, त्याला आपण म्हणतो एपीआय. त्याचा फुल फॉर्म काय होता, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके. म्हणजे डेटाबेसची कम्युनिकेट करून तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं ब्राउझरवरती दाखवता, त्याच्यामुळे तुमची वेबसाईट जी आहे ती प्रॉपर दिसते. ओके. क्लिअर आहे का एपीआय पण? आणि हे सुद्धा कोडिंगच केलं जातं. हे कोणत्या कोडिंगनं केलं जातं, तर याच्यामध्ये कोडिंगचा यूज केला जातो तो म्हणजे पायथन आहे, जावा आहे. ह्या सगळ्या कोडिंग, PHP मध्ये पण इंटरफेस लिहिता येतो, रिॲक्ट मध्ये पण लिहिता येतो. ह्या सगळ्या लँग्वेज यूज केल्या जातात. वर्डप्रेसची मागची कोर लँग्वेज कोणती आहे? PHP. PHP. सो हे जे इंटरफेस आहेत हे सुद्धा PHP मध्ये बनलेले आहेत WordPress मध्ये. ओके. लँग्वेज पण बॅकएंड. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. ओके. आता 3 कन्सेप्ट तुम्हाला समजले, बॅक एंड, फ्रंट एंड आणि एपीआय. समजले असेल तर एकदा सगळ्यांनी थम्स अप करा. आपण पुढे जाऊयात मग. ओके. ओके. हे झालं आपलं बॅक एंड, फ्रंट एंड आणि एपीआय. आता वर्डप्रेस मध्ये काय हे वेगवेगळं असतं का? तर नाही. वर्डप्रेस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी असतात. तुम्हाला फक्त वर्डप्रेस इन्स्टॉल करायचंय. तुम्हाला ना सेपरेट बॅक एंड इन्स्टॉल करायचंय, ना एपीआयचे कोडिंग लिहायचंय, ना फ्रंट एंडचं कोड करायचंय, काही करायचं नाही. त्याच्यामुळेच वर्डप्रेस इझी टू यूज आहे. सोपं आहे वापरायला आणि हा इम्पॅक्ट पाडतो तो. वेबसाईट तुमची सगळ्यात बेस्ट पद्धतीची वेबसाईट बनते. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण वर्डप्रेस डेव्हलपमेंट हा जो कोर्स आहे किंवा हे जे मॉड्यूल आहे ते आपण डिजिटल मार्केटिंगच्या, तुमचा मेन कोर्स जो आहे डिजिटल मार्केटिंगचा, त्याच्यामध्ये आपण हे इन्क्लूड केलेलं आहे. जर तुम्हाला स्क्रॅच म्हणजे काय, HTML प्रोप्स 100%, CSS 100%, JS 100%,
एपीआय रायटिंग 100%, हे सगळं तुम्हाला शिकवून रिस्पॉन्सिव्हनेस अँड ऑल थिंग्स या सगळ्या जर शिकायच्या असतील तर तुम्हाला मिनिमम 6 महिने लागणार आहेत फक्त डेव्हलपमेंट शिकण्यासाठी. मिनिमम 6 मंथ. बट आपल्याकडे असे फीचर्स आहेत, अशी वर्डप्रेसचे टेक्नॉलॉजीमुळे आपल्याकडे तो ऍडव्हान्टेज आहे की आपण वेबसाईट डेव्हलपमेंट हे सुद्धा डिजिटल मार्केटिंग मध्ये शिकू शकतो. येते लक्षात तुमच्या? तुम्ही जर एखाद्या इन्स्टिट्यूटला गेला, तिथे इन्क्वायरी केली की वेबसाईट डेव्हलपमेंटचा आम्हाला कोर्स करायचा आहे, तर ते तुम्हाला टाइम सांगते 6 मंथ. मग त्याच्यामध्ये ते तुम्हाला हे सगळ्या गोष्टी शिकवणार. HTML, CSS. मग HTML मध्ये ब्लॉक एलिमेंट्स काय असतात, इनलाईन एलिमेंट्स काय असतात, टॅग्स काय असतात, हे सगळं तुम्हाला ते प्रॅक्टिस करून घेणार सिंगल बाय सिंगल बाय सिंगल. आणि 6 महिने शिकून पण तिथून जो डेव्हलपर बनेल, तो डेव्हलपर काय करतो, त्याला सपोज मी एक वेबसाईट बनवायला सांगितली, 10 पेजची वेबसाईट बनव. 6 महिने शिकून सुद्धा तो 10 पेजची वेबसाईट बनवायला टाइम घेणार आपल्याला मागून 1 महिन्याचा. 1 महिना द्या मला, मी 10 पेजची वेबसाईट बनवतो. बट तुम्ही वर्डप्रेस शिकल्यामुळे तेच सेम 10 पेजची वेबसाईट तुम्ही 10 तासामध्ये बनवू शकता. ओके. समजते? म्हणजे वर्डप्रेसनं हे जी ट्रॅडिशनल जे शिकत होते ना डेव्हलपमेंट, ते सगळं त्यांनी डिस्ट्रॉय केलेलं आहे वर्डप्रेसनं. आणि आता असं आहे की वर्डप्रेसचा सिंगल कोर्स तर कोण नाही घेत की वर्डप्रेस आम्हाला वर्डप्रेस शिकायचं, कारण वर्डप्रेस शिकणं कम्प्लीट शिकवणं एखाद महिन्यात होऊ शकतं, असा कोर्स नाहीये कुठे. जे काही कोर्स आहेत वर्डप्रेस डेव्हलपमेंटचे ते तुमच्या एका मेन कोर्सला लागून असतात. जसं की काही जण आहेत की स्क्रॅच पासून डेव्हलपमेंट शिकवतात, ज्याच्यामध्ये वर्डप्रेस पण शिकवतात. ओके. काही कोर्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये वर्डप्रेसचे बॅकएंडची जी टेक्नॉलॉजी PHP त्याच्यामध्ये अजून ती इम्प्रूव्हमेंट करतात. तर ते त्याचे जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा असे जातात, 6-6 महिने ते जातं ट्रेनिंग त्याचं. बट ऍज अ डिजिटल मार्केटर आपल्या यूजसाठी काय आहे आणि आपलं लिमिटेशन्स काय आहे हे माहिती, हे डोक्यात ठेवून जर आपण काम केलं तर आपल्याला वेबसाईट डेव्हलपमेंट हे खूप इझी आहे. वर्डप्रेस डेव्हलपमेंट खूप इझी आहे. ओके. आपल्याला काय करायचंय, आपली मेन सर्व्हिस काय आहे की क्लायंटला लीड्स आणून देणे, क्लायंटचा बिझनेस ग्रो करणे. मग जर क्लायंटकडे वेबसाईट नसेल तर तुम्ही त्याला त्याकडनं घ्या, 20-25 हजार रुपये घ्या आणि त्याला एक 5 पेजची वेबसाईट बनवून द्या. सिम्पल आहे. हे आपलं मेन कोर काम आहे. समजते? हो सर. येस. सो आपण शिकणार आहे त्यातून आपण काय अचीव्ह करू शकतो. तुमचा मेन कोर बिझनेस काय आहे, तुम्ही ऍज अ डिजिटल मार्केटर जर असाल तर तुम्हाला कॅम्पेन्स रन करायचे, तुम्हाला SEO करायचंय, तुम्हाला परफॉर्मन्स मार्केटिंग करायचंय, तुम्हाला पेड ऍडव्हर्टाइजमेंट करायचे, हे तुमचं मेन काम आहे. बट हे काम करण्यासाठी कुठे ना कुठेतरी वेबसाईटची गरज असतेच. प्रत्येक क्लायंटला वेबसाईट लागते, ज्याच्यावरती तुम्ही लीड जनरेशन करू शकता, तिथे तुम्ही रिसोर्सेस देऊ शकता. हे काम अचीव्ह करण्यासाठी, जे आपलं मेन काम आहे ते अचीव्ह करण्यासाठी वेबसाईटची गरज आहे. त्या टायमिंगला तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर आपण वेबसाईट डेव्हलप करूया स्क्रॅच पासनं, ज्याला टाइम लागेल 3 महिने, आणि 3 महिन्याचा टाइम लागेल, त्याच्यासाठी कॉस्टिंग येईल 4-5 लाख रुपये, आणि वेबसाईट झाल्यानंतर मग आपण लीड जनरेशनचं काम करूया. तर तो प्रोजेक्ट तुम्हाला मिळेल का? नाही. नाही मिळणार. तुम्ही काय करू शकता की सर ओके, तुमचं सगळे बिझनेस आयडिया प्रॉपर आहे, मला पेड कॅम्पेनचं काम पण देत आहे, तर मी तुम्हाला वेबसाईट पण ह्याची बनवून देतो. किती? ते म्हणते नाही, कॉस्टिंग जास्त होईल, टाइम एवढा लागेल. नाही म्हणायचं, 20-25,000 मध्ये वेबसाईट बनते, 5-10 पेजेसची. तुम्हाला एक बेस्ट अट्रॅक्टिव्ह अशी साईट बनवतो विदिन 15 दिवसाच्या आतमध्ये. 15 दिवसाच्या आतमध्ये साईट पण बनवून आपलं कॅम्पेन पण स्टार्ट होतील, आणि विदिन 1 महिन्यामध्ये तुम्हाला लीड्स भेटणं सुद्धा सुरुवात होईल. सो जर तुम्ही असं असं समोरच्या क्लायंटला तुम्ही असं ऑफर दिली तर तो तयार होईल का? होईल ना. 100% तयार होईल. बाकीच्या फक्त गोष्टी त्या निगोशिएशनच्याच राहतील. जर 1 महिन्यामध्ये तुम्ही एखाद्या बिझनेसला लीड्स डायरेक्ट जनरेट करून देताय की ज्या प्रोसेसला 6-6 महिने लागतात, तर तुम्ही ते 1 महिन्यामध्ये कमिट करताय आणि अचीव्ह करताय, तर बिझनेसेस तुम्हाला काम देतील. आता बाकी मग किती रुपयाला काम मिळेल हे तुमच्या स्किल्सवरती डिपेंड आहे. तुम्ही किती रुपयाला सेल करणार ती गोष्ट. कारण सेम गोष्ट जे तुम्ही सर्व्हिस देणार, सेम गोष्ट कंपनी लेवलला मध्ये चार्ज केली जाते, इंडिव्हिज्युअल लेवलला थाउजंड्स मध्ये चार्ज केली जाते. ओके. ठीक आहे.
सो सर एक क्वेश्चन होता. विचारा. आता काही लोकांनी वेबसाईट बनवलेले असतात, वर्ल्ड मध्येच बनवलेले असतील किंवा काय. हा तर आता वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये आपण हे शिकवणार की नाही का, एखादी वेबसाईट बघतोय आपण, तर कधी कधी ते अजून होत नाही की नक्की कशाची आहे, नाही का, हा की कसं रिलेटेड आहे. कारण वेबसाईट बघितल्यावर समजलं पाहिजे आपल्याला की बाबा हे काय नक्की लोकेट करतं यामध्ये. हा. तर आपण त्याच्यामध्ये असं चेंजेस सगळे करू शकतोय ना, म्हणजे ते शिकवणार आहे ना. हो. जर अं, सी जर तुम्हाला सुरुवातीपासून वेबसाईट डेव्हलपमेंट शिकवतोय, तर तुमच्याकडे एक रेडीमेड वर्डप्रेसची वेबसाईट आली, तर तुम्ही त्याच्यात इझिली चेंज करू शकणार आहे. ओके. तुम्ही एकदा का म्हणजे गाडी change करू शकतोय आपण. हा? एखादी जर ऑलरेडीच बनवली वेबसाईट, हो, त्याच्यामध्ये हो. कलर कोडिंग असेल सगळं ऑल. हो, हो. तुम्ही 100% चेंजेस तुम्ही करू शकता, जर तुम्हाला वर्डप्रेस शिकता आलं तर. ओके ठीक आहे. ओके. हे सेम सेम असं आहे, की तुम्हाला एकदा का गाडी फोर व्हीलर चालवायला यायला लागली, की ते नेक्स्ट तुम्ही सगळेच. कोणतीही गाडी चालवू शकता. फक्त काही गाड्यांचे फीचर्स तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील, एवढंच आहे. बरोबर. बरोबर. हे सेम तसंच आहे. वर्डप्रेस मधली आलेली कोणतीही साईट तुम्ही इझिली हँडल करू शकता. एवढंच नाही, की वर्डप्रेस शिकल्यामुळे जर कोणत्या दुसऱ्या टेक्नॉलॉजीची साईट आली, तरी तुम्हाला ॲटलीस्ट आयडिया तरी येईल, की याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते. येतंय लक्षात? हो सर, समज. चालेल. तर हे होतं आपलं फ्रंट एंड, बॅक एंड आणि एपीआय. त्याच्यानंतर आपण काय शिकलो? त्याच्यानंतर आपण शिकलो दोन गोष्टी, ते म्हणजे डोमेन नेम अँड होस्टिंग. आता हे काय असतं? कोण सांगेल? डोमेन वेबसाईटचं ऍड्रेस हे करतो ना. येस, बरोबर. डोमेन नेम म्हणजे वेबसाईटचा ऍड्रेस, तुमचा पत्ता, वेबसाईट कुठं तुम्ही होस्ट केलेले आहे ते. होस्टिंग म्हणजे काय? तर जे मी तुम्हाला सांगितलं, की डेटाबेस आहे, इमेज स्टोअर करावी लागते. हे डेटाबेस मध्ये तर स्टोअर होते, बट त्याच्यासाठी आपल्याला होस्टिंग तर लागेल. हे गोष्टी काय आपल्या लॅपटॉप मध्ये होत नाहीत. जी मर्सिडीजची इमेज आहे ती आपल्या लॅपटॉप मध्ये स्टोअर होत नाही. ती स्टोअर झालेली असते सर्व्हरवरती. त्याच्यामुळे तुम्ही आता सपोज माझ्या लॅपटॉप मध्ये ती मर्सिडीजची इमेज असते, तर तुम्हाला ऍक्सेस करू शकला असता का? तुम्ही आता ती पाहू शकला असता का, जे मी तुम्हाला दाखवली मागे? नाही. नाही पाहू शकत. बरोबर. ही मर्सिडीजची इमेज, सपोज एखादी तुम्ही इमेज घेतली कोणती, तर ही इमेज सर ते डोमेन नाही का, डोमेन घ्यायला लागतं म्हणजे नक्की काय, जरा अजून एकदा जरा सांगताय का सांगतो त्याच्याबद्दल. ना, सांगतो ना. हे बघा, आता हे झालं. आपण कुठे होतो आता? इमेज सर्व्हर आणि होस्टिंग वरती. तर ही इमेज जी आहे ती ही माझ्या लोकल लॅपटॉप वरती स्टोअर नाहीये. नाही, बरोबर. एक मिनिट. वेबसाईट फ्रंट एंड असतात. ओके. ओके. तर आपण कुठं होतो? ती इमेज जी आहे ह्याची मर्सरीची, ही इमेज कुठेतरी क्लाउड वरती, सर्व्हर वरती आहे ही इमेज. ओके. त्याच्यामुळे ही इमेज सेम मी इथून ऍक्सेस करू शकतो, मी पाहू शकतो. आणि जर मी तुम्हाला हा ऍड्रेस दिला, हा URL दिला, तर तुम्ही तुमच्या लॅपटॉपला सुद्धा ती इमेज पाहू शकता. ओके. बरोबर. ते आपण दोघं इमेज का बघू शकतो? त्याचा रिझन हे आहे, की ही इमेज आपल्या दोघांच्या लॅपटॉपवर नाहीये, ही सर्व्हर वरती आहे, क्लाउड वरती आहे. बरोबर. बरोबर. तर ह्या गोष्टीला आपण म्हणतो होस्टिंग. जी आपली वेबसाईट आहे ती एका सर्व्हरवरती आपल्याला ठेवावी लागते. ओके. ओके त्या ओके. सर्व्हरवरती ठेवल्यानंतर इंडियातून सुद्धा ती वेबसाईट ऍक्सेस केली जाऊ शकते आणि USA मधून सुद्धा वेबसाईट ऍक्सेस केली जाऊ शकते. ओके. सो त्यासाठी आपल्याला लागतं होस्टिंग, आपल्याला सर्व्हर लागते, त्याची स्पेस लागते, ती आपल्याला परचेस करावी लागते. ओके. आता दुसरी गोष्ट म्हणजे डोमेन. ठीक आहे, सर्व्हरवरती आहे. सर्व्हरवरती असा कॉन्टेंट आहे, अशी वेबसाईट आहे, पण त्याचा ऍड्रेस काय आहे? त्याचं नाव मी काय टाकू माझ्या ब्राउझरमध्ये जेव्हा ती ओपन होईल? तर ते नाव जे आहे, ते नाव म्हणजे डोमेन नेम. त्याला आपण ऍड्रेस म्हणतो. ओके. युनिक ऍड्रेस असतो. सेम नावाचे दोन लोक नसतात, जसं आपल्या नावामध्ये असतं, की निखिल नावाचे मल्टिपल लोक असू शकतात, बट वेबसाईटमध्ये तसं नसतं. जर Google.com एक साईट आहे, तर Google.com एकच आहे. दुसरी ह्या जगात Google.com अस्तित्वात नाही. दुसरं नाव Google.com असं अस्तित्वात नाही. एकाच वेबसाईटची दोन नावं असू शकत नाहीत. एका वेबसाईटचं नाव एकच राहणार आहे.
ओके. Facebook.com म्हणलं तर Facebook.comच राहणार. मग वेगळं राहू शकतं, जसं की Facebook.ai, Google.ai, Facebook.co.in, Facebook.in हे वेगवेगळं राहू शकतं, बरोबर. बट ओके. Facebook.com आलं तर Facebook.comच, Facebook.in आलं तर Facebook.inच, सिंगलच नाव असतं, ते डुप्लिकेट होऊ शकत नाही. ह्याला म्हणतो आपण डोमेन नेम, ऍड्रेस म्हणतो त्या वेबसाईटचा. ओके. ओके ओके सर. सो जे फाईल्स आहेत त्या होस्टिंग सर्व्हरवरती राहतात आणि जे डोमेन आहे ते तुम्हाला ऍड्रेस तुम्हाला ते दिला जातो, तो ऍड्रेस असतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला परचेस कराव्या लागतात. तुम्हाला डोमेन नेम सुद्धा परचेस करायचा आहे आणि तुम्हाला होस्टिंग जी स्पेस आहे ती सुद्धा परचेस करायची आहे. जसं की आपण घर बांधतो, घर बांधताना आपल्याला जमीन सुद्धा विकत घ्यावी लागते, त्याची रजिस्ट्री करावी लागते आणि जमिनीवरती घर बांधायला सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागतात. असं नाही होत की आपण जमीन विकत घेतली की आपल्याला कोणीतरी घर फुकट बांधून देतं, नाही. सो होस्टिंग मध्ये पण तसंच आहे, तुम्ही जागा जर घेताय तर होस्टिंग सर्व्हरवरती त्याचे पैसे पण तुम्हाला पे करायचे, तुम्ही ऍड्रेस घेताय तर त्याचे पैसे पण तुम्हाला पे करायचे. ओके. डोमेनचा अदर यूज कोणता आहे, म्हणजे समजा युजरला सेम तीच वेबसाईट आणून देणे या व्यतिरिक्त दुसरं कोणतं आहे, म्हणजे ब्राउज करण्यासाठी की त्या व्यतिरिक्त दुसरा कोणता यूज आहे डोमेनचा? दुसरा काही यूज नाही, ते फक्त त्याचं नाव आहे. तेवढ्यासाठीच फक्त? येस येस, तेवढाच त्याचा यूज आहे, ते त्याचं नाव आहे आणि त्या नावानेच तो ओळखला जाणार, ती वेबसाईट. जसं की मर्सिडीजची वेबसाईट Mercedes.com नेच ओळखली जाणार, Mercedes-Benz.co.in ह्या नावानेच ती वेबसाईट ओळखली जाणार, त्याचा दुसरा काही यूज नाही. गुगलमध्ये रँक होण्यासाठी हाच डोमेन येणार, जिथं जिथं नाव म्हणजे जिथं जिथं आपण म्हणतो नाव आलं पाहिजे तिथे तिथं ह्या डोमेनचं नाव येणार, बाकी ह्याचा काही यूज नाही. पण ह्याची व्हॅल्यू असते, अं, सर ह्याची डोमेनची आहे ती व्हॅल्यू राहते. सर सिम्पल लँग्वेज मध्ये होस्टिंग म्हणजे आपण क्लाउडवरची किंवा सर्व्हरची स्पेस विकत घेणं म्हणजे त्याला होस्टिंगच म्हणतात ना, म्हणजे बरोबर. आपला डेटा. बरोबर. बरोबर बरोबर. आणि बाबा त्याचं नाव की बाबा काय नाव सर्च केल्यावर ते आपल्याला दिसणार आहे. हा त्याचा ऍड्रेस, जो ऍड्रेस बार असतो, आता हा. जो तुम्ही मगाशी लिंक पाठवली, तो ऍड्रेस बार आहे, हा बरोबर. हा. तो डोमेन .com किंवा .co.in बरोबर. आता हे जे मी हा URL, हा हे URL. हा हे जे मी तुम्हाला पाठवलं ते आहे URL, हा आणि फक्त डोमेन कोणतं आहे ह्याच्यातलं, Mercedes-Benz.co.in हे डोमेन आहे. हा डोमेन, तो मेन ऍड्रेस आहे. हा, तो मेन ऍड्रेस आहे, तो म्हणजे .com. हा हा, म्हणजे तो डोमेन झाला, तो आपल्याला विकत घ्यावा लागतो, राईट. येस, तो डोमेन आपल्याला विकत घ्यावा लागतो. त्याच्या आतला जो URL आहे ना, तो URL तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता. ओके. येस. जसं की आपण एखादा बंगला घेतो, बंगला बनवतो, तर बंगलाचा मेन ऍड्रेस तो राहतो की ह्या रोडवरती हा बंगला आहे, पण त्या बंगलाच्या किती रूम असाव्यात, कोणती रूम असावी, बेडरूम किती असाव्यात, वॉशरूम किती असावेत, ते आपण डिसाईड करतो. तसं आहे. सर्व्हर ते वेगळं. ओके सर. सांगतो. ठीक आहे. सो हे झालं आपलं डोमेन नेम आणि होस्टिंगचा कन्सेप्ट. आता आपल्याला काय करायचं? डोमेन नेम आपण विकत घ्यायला किती म्हणजे असं किती साईट्स आहेत, जसं काय कोणते कोणते? GoDaddy आहे, Astinger आहे. टोटल किती आहे? ह्याची आता कॉस्टिंग जी आहे ना ती अराउंड 9, म्हणजे एक जनरल डोमेन जे आहे, जे पॉप्युलर नाही किंवा त्याला डिमांड नाही असं 999 पर्यंत जातं. डिमांड नाही म्हणजे काय म्हणतोय, डिमांड नाही असं नाही, व्हॅल्यू नाहीये. म्हणजे जसं की Facebook.com ह्याची एक व्हॅल्यू आहे या डोमेनची, बरोबर, ते मिलियन्स ऑफ डॉलर मध्ये जाणार. बट एखादं जनरल असेल जसं की निखिल महामनी.com, सो हे 999 मध्ये आपल्याला डोमेन मिळू शकतं. होस्टिंगचा बेसिक प्लॅन जो आहे तो तुम्हाला 3K पर्यंत मिळू शकतो, बेसिक प्लॅन फॉर 1 इयर. ह्यांची एका वर्षाची ही कॉस्टिंग आहे, ती आपल्याला दरवर्षी रिन्यू करावं लागतं, डोमेन नेम आणि होस्टिंग दोन्ही सुद्धा. ओके. ठीक आहे. आणि आता हे तुम्ही घेऊ कुठून शकता, तर ह्याच्यासाठी साईट्स आहेत, जसं की बिग रॉक आहे, GoDaddy आहे, होस्टिंजर आहे, आपण होस्टिंजर वापरतो, साईट ग्राउंड आहे. ओके. अजून मल्टिपल असे ब्ल्यू होस्ट आहे, मल्टिपल असे होस्टिंग प्रोव्हायडर आहेत, डोमेन प्रोव्हायडर आहेत. ओके. सो ह्या वेबसाईटचा वापर करून तुम्ही या सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकता, डोमेन नेम आणि होस्टिंग.
ओके. आता तुम्ही डोमेन नेम एका प्लॅटफॉर्मवरनं होस्टिंग एका प्लॅटफॉर्मवरनं घेऊ शकता का? तर हो, घेऊ शकता. सेम प्लॅटफॉर्मवरनं घेऊ शकता का? तर हो, घेऊ शकता. तुम्हाला जसं हम्म. वाटेल तसं. फक्त एकदा का तुम्ही डोमेन नेम बाय केलं आणि होस्टिंग बाय हम्म. केलं, की तुम्हाला ते डोमेन नेम होस्टिंग सोबत कनेक्ट करावं लागतं. ओके. तर त्या ते दिवशी झालंय ना आपलं लेक्चर त्याच्यावर हो, ह्याच्यावरती झालंय ना. कनेक्ट करताना अपलोड केलेलं नाही त्याच्यामुळे जरा नाही का हां, ह्याचे मी अपलोड करतोय आता. आज सरांकडे disturb. अपलोड करायचे आहेत. आता हे जेव्हा कनेक्ट करावं लागतं आपल्याला, ते कनेक्ट करण्यासाठी आपण एक टर्म वापरतो ज्याला म्हणतो आपण नेम सर्व्हर्स. ओके. तर हे नेम सर्व्हर्सच्या मदतीनं आपण ते कनेक्ट करतो. ते लेक्चरमध्ये आहे रेकॉर्डेड ह्याच्यामध्ये. कसं आहे, कसं ॲड करायचं त्याचे आज मी ट्राय करतो. तुम्हाला संडेपर्यंत तरी सगळे लेक्चर्स मिळते. आता उद्या परवा तर आपलं लेक्चर नसणार. तर मी ट्राय करेन की उद्या परवामध्ये आपण ते सगळं अपलोड सरांना बोललो मी तुम्हाला ऍक्सेस द्यायला तर म्हणले दिलाय म्हणून तुम्हाला ऍक्सेस. ॲक्सेस नाही, तर पासवर्ड नाही भेटला. फक्त डोमेन हे दिलेलं आहे सरांनी. मेल आयडी दिलेला आहे. मी चेक केलं. काल सकाळी ठीक आहे, ठीक करणार होतो आज, बट ते नाही, मी सरांशी ते परत बोलेन. ते पासवर्ड पण लागेल म्हणून. ठीक आहे. ठीक आहे. सो आपण नेम सर्व्हर्सच्या मदतीनं हे सगळं जे आहे ते कनेक्ट करतो. आणि त्याच्यानंतर आता हे सगळं झालं, की आता आपला कन्सेप्ट येतो तो म्हणजे वर्डप्रेसचा. मग आपण वर्डप्रेस कुठून इन्स्टॉल करतो? तर होस्टिंजरमधून पण इन्स्टॉल करू शकतो आणि वर्डप्रेसच्या साईटवरनं पण आपण डाउनलोड करून इन्स्टॉल करायचंय. एकदा का तुम्ही इन्स्टॉल केलं, की तुम्हाला बाय डिफॉल्ट फ्रंट एंड, बॅक एंड एपीआय सगळं तुमचं तिथं ॲड होतं. त्याच्यानंतर फक्त Okay. तुम्हाला मॉडिफिकेशन्स करायचे. समजलं? हो फक्त सर. चेंजेस करायचे. मला हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, ते तसं पाहिजे. दॅट्स इट. आणि तुमची साईट जी आहे ती रेडी होते. ओके. सो आपण हा रिकॅप पण आपला आता झालेला आहे. मग तुम्हाला एकदा का तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते अशा पद्धतीने दिसतं. बॅकएंड जे आहे ते अशा पद्धतीने तुमचं बॅकएंड दिसतं आणि आपण इथपर्यंत आलो होतो. ओके. आता इथून पुढे आपण नेक्स्ट लेक्चरला जाऊया. हे सगळं कव्हर करायचं आपल्याला. ऍक्च्युअल वेबसाईट सुद्धा डेव्हलप करायची आहे. ओके. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. ओके, ओके. समजलं असेल तर एकदा थम्स अप करा. आणि समजलं नसेल तरी पण बिनधास्त डाऊट घेऊन या. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला 10 वेळा जरी समजलं नाही तरी मी 10 वेळा तुम्हाला ते सांगू शकतो. ठीक आहे. ओके. सर हे लेक्चर्स अपलोड करा पॉसिबल आहे तेव्हा. म्हणजे हां. कसं आता तुम्ही सोमवारी वर्ड पेज जरी स्टार्ट केलं तरी मग कोणाला काय अडचण नाही येणार आहे. लेक्चर्स पाहून घेतले सगळे. हो, हो, हो. चालेल. मी आज कारण ट्राय करतो. माझे मधले 3 लेक्चर असं हे झाले म्हणजे मी अटेंड नव्हतो. ठीक आहे. ते अपलोड करतो मी. लिंक पाठवतो तुम्हाला त्याची. आणि थँक्यू सर. जरी तुमचं मिस वगैरे झालं असेल ना तरी मग काही प्रॉब्लेम नाही. आपण परत रिपीट जरी म्हटलं तरी करूयात एखादं लेक्चर. ठीक आहे. चालेल. 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 होणार आहे सर. थांबूयात मग आपण इथं. ऐका ना सर हा, बोला ना. टायमिंगच जरा